ओके. नेक्स्ट. नेक्स्ट आपण सम बघूया. ठीक आहे. बरं. हे आपलं चालू होतं ना. बरोबर. त्याचं सोल्युशन तुम्हाला दाखवतो. बरं, ठीक आहे. त्याचं सोल्युशन आपण ओपन नाही केलंय. ठीक आहे, हे लक्ष द्या. आपल्याला काय विचारलंय? मोलर डेन्सिटी विचारलं ना. तर इथे बघा, इथे मेन फॉर्म्युला इथे आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मोलर मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. पण मोलर मास अपॉन व्हॉल्यूम म्हटल्यावर नॉर्मल मास असेल तेव्हा एम असतो. मोलर मास म्हणजे काय? एका मॉलिक्युलचं मास एम आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स एन ए. सो इट्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स एन. सो एन इंटू एम इज मोलर मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे व्ही. बरोबर. आणि आपल्याला इथे जे आन्सर आहे त्या आन्सरमध्ये व्ही ही टर्म नाही आहे. पी आहे, के आहे आणि टी आहे. बरोबर. म्हणजे टी आणि पी आहे, व्ही नाही आहे. म्हणजे व्ही ला रिप्लेस करायचं आपल्याला. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी आहे ना फॉर्म्युला. एन आर टी एक फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला कुठला आहे? के बी टी. बरोबर ना. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? के बी टी. त्याने आपण रिप्लेस करू शकतो. बरोबर. सो इथे एन के बी टी माहिती आहे ना. एन ए इंटू के बी टी. बरोबर. सो इथे आपण जर सबस्टिट्यूट केलं ही व्हॅल्यू, व्ही बरोबर काय येणार मग? एन ए के बी टी अपॉन पी. मग व्ही ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया आपण. काय कळेल बघा? एम. बरोबर. त्याच्यानंतर मग एन. त्याच्यानंतर इथे येणार एन ए के बी टी इंटू पी. हा पी वरती जाईल. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय काय कॅन्सलेशन होतं बघूया आपण. कॅन्सल ह्याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे तो माझ्याकडनं इथे ए पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मास ऑफ वन मॉलिक्युल. सो इट इज टोटल मोलर मास. सो इथे एन ए पाहिजे इथे. ओके. मग इथे हा जो एन ए आहे हा पण इथे एन ए आहे. सो हे कॅन्सल काय होणार? ठीक आहे. हे राहणार काय ते? एम पी अपॉन के टी. के बी टीच्या ऐवजी के, त्यांनी के बीच्या ऐवजी के म्हणलं. ठीक आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आला? एम पी अपॉन के टी. म्हणजे मेन फॉर्म्युला काय होता? मास अपॉन व्हॉल्यूम. पण मास टोटल दिलं नव्हतं, एका मोलचं दिलं होतं. कोणाचं दिलं होतं बघा? ए मास ऑफ इच मॉलिक्यूल. एका मॉलिक्युलचं दिलं होतं आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲव्हरेज नंबर. हे टोटल मोलर मास झालं. त्यामुळे एम इंटू एन ए डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला इन टर्म्स ऑफ एन ए के बी टी अपॉन पी रिप्लेस केलं. ठीक आहे. पुढे. ओके. नेक्स्ट. फॉर अ रिजिड डायटोमिक मॉलिक्यूल universal gas constant is R into NCP, where CP is the molar specific heat at constant pressure. CP is the molar specific heat at constant pressure CP, and N is the number of N is any number, then N is equal to how much? ठीक है.
आर इज इक्वल टू एनसीपी दिलाय त्यांनी, आणि एन ची व्हॅल्यू काय येणार ते विचारले, आणि डायटोमिक मॉलिक्यूल दिलाय. बरोबर. आता डायटोमिक मॉलिक्यूल म्हटल्यावर आपल्याला पहिली गोष्ट कळली पाहिजे ती म्हणजे गॅमाची व्हॅल्यू काय येणार. बरोबर ना. गॅमा फॉर डायटोमिक मॉलिक्यूल इट इज 7/5. गॅमाची व्हॅल्यू किती आहे? 7/5 डायटोमिक मॉलिक्यूलसाठी. म्हणजेच ऍक्च्युली सीपी अपॉन सीव्ही किती दिलाय त्यांनी? 7/5 दिलाय. बरोबर. म्हणजेच तुमचा सीपी किती, सीव्ही किती आला? सीव्ही अपॉन सीपी होईल मग ते 5/7. मग सीव्ही किती येईल? इट इज 5/7 इंटू सीपी. आता हे असं का करतोय? कारण आपल्याला त्यांनी आर इज इक्वल टू एन सी पी दिलाय. पण अजून एक ह्या सीपी आणि आरचं अजून एक रिलेशन काढलं तरच एन बरोबर किती ते कळेल. बरोबर ना. आर आणि सीपीचं अजून रिलेशन काढायचं म्हणजे काय? जनरल रिलेशन आपल्याला काय माहिती आहे? सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर माहिती आहे. आता मी सीव्ही ला जर सीपीच्या टर्म मध्ये रिप्लेस केलं तर काय होईल? सीपी मायनस 5/7 इंटू सीपी इज इक्वल टू आर. बरोबर. मग 7 इंटू सीपी मायनस 5 म्हणजे किती होईल ते? 2/7 सीपी इज इक्वल टू आर. आता बघा हे दोन कम्पेअर करू शकतो ना आपण. आर इज इक्वल टू 2/7 सीपी आणि ते काय दिलंय? आर इज इक्वल टू एन सीपी. म्हणजे एन इज इक्वल टू काय मिळालं? 2/7 मिळाला. पण त्यांनी जे ऑप्शन दिले ते फ्रॅक्शन मध्ये नाहीये, डेसिमल मध्ये आहेत ना. मग 2/7 किती येतात ते बघूया आपण. हे कळलं तुम्हाला हे कसं आलंय पूर्ण? पहिले डायटोमिक मॉलिक्यूलसाठी गॅमाची व्हॅल्यू आहे 7/5. पण गॅमा म्हणजे सीपी अपॉन सीव्ही असतं. मग सीव्ही अपॉन सीपी 5/7 झालं. म्हणजे सीव्ही ला मी रिप्लेस का करतो? कारण आपल्याला सीपी आणि आरचं रिलेशन पाहिजे असेल तर सीव्ही ला रिप्लेस केलं पाहिजे. मग या फॉर्म मध्ये सीव्ही ला मी रिप्लेस केलं 5/7 सीपी ने. सीपी आणि आरचं पुन्हा रिलेशन मिळालं. हे दोन रिलेशन कम्पेअर केल्यावर एन ची व्हॅल्यू किती मिळाली? 2/7. जर डिवाइड केलं तर 700. बरोबर. 7 2 14. 6 राहिले. 20 मधनं 14 गेले 6. 6 राहिले. बरोबर. 7 8 56. 4 राहिले. 7 5 35. 5 राहिले. 7 7 49. हे मिळतं बघा. तुम्ही करून बघा डिव्हिजन. आणि आन्सर किती मिळत आहे? 0.2857. 0.2857. ठीक आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट. Heat energy is incident on the surface at the rate of 1000 joule per minute. Sorry. Energy incident on the surface. Heat energy incident. त्याला आपण नॉर्मली क्यू ने दाखवतो. किती आहे ते? 1000 जूल पर मिनिट. म्हणजे ऍक्च्युली हे काय आहे? क्यू अपॉन टी आहे. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट काय सांगितलंय? कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हणजे 0.8. बरोबर ना. ए इज इक्वल टू 0.8. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे आर किती दिलाय तो? 0.1. आणि विचारलं का त्यांनी? हीट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द सरफेस इन 5 मिनिट. ट्रान्समिटेड विचारलंय. आता हीट एनर्जी ट्रान्समिटेड म्हणजे ते काय विचारलं त्यांनी? आपल्याला इनडायरेक्टली क्यूटी दिलेला आहे, त्यांनी क्यूटी विचारलेला आहे. ठीक आहे. आणि आपला फॉर्म्युला काय सांगतो? टी इज इक्वल टू क्यूटी अपॉन क्यू. देअर फोर क्यूटी इज इक्वल टू वॉट? टी इंटू क्यू. बरोबर. हा टी म्हणजे टाइम नाही, हा टी म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर क्यूटी पाहिजे असेल तर आपल्याला टी माहिती पाहिजे. क्यू त्याने दिलाय. आता मी हा जो आहे तो थीटा घेतो. हा थीटा घेतो. ठीक आहे. हा टी म्हणजे कोएफिशियंट ट्रान्समिशन, हा थीटा म्हणजे टाइम दिलाय. बरोबर. मला त्यांनी जर क्यू दिलेला आहे आणि टी विचारलाय. बरोबर. सॉरी, टी आपल्याला माहिती पाहिजे तर आपण क्यू टी काढणार. ओके. मग आता तुमचा टी कसा काढणार? तर ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 हे रिलेशन आहे. तर ए तुमचा 0.8 आहे, आर आहे 0.1 प्लस टी इज इक्वल टू 1. बरोबर. सो टी इज इक्वल टू 1 मायनस 0.9 म्हणजे काय येणार? इट इज 0.1. बरोबर ना. 0.1 म्हणजे तुमचं क्यू टी किती आलं? 0.1 हे टी, आणि क्यू किती आहे एका मिनिटसाठी? 1000. म्हणजे किती आलं हे? 100 जूल
पर मिनिट आलाय, कारण त्यांना हा जो क्यू घेतला आपण तो पर मिनिटचा आहे. बरोबर ना? हे पर मिनिट्स आहे. तर त्यांनी काय विचारलं आपल्याला, 5 मिनिटमध्ये किती होणार. 5 मिनिटमध्ये किती होणार ते काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 5 मिनिटने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा, हीट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द सरफेस इन 5 मिनिट. म्हणजे आपल्याला हे पर मिनिट आलं, तर 5 मिनिट पाहिजे असेल तर 100 × 5 म्हणजे किती ना 500 जूल इन 5 मिनिट, असं आहे ते. एका मिनिटामध्ये 100 जूल निघत आहे, मग 5 मिनिटामध्ये किती निघेल, 500 जूल, असं त्याचा रेशो आहे. असं त्याचं रिलेशन आहे. कळालंय का? एकदा बघून घ्या जरा व्यवस्थित. कळालं? ठीक आहे, पुढे जाऊया. Yes. आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळा. आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळा. हे आन्सर कळलं, 500 जूल. ओके. चेंजेस इट्स कलर फ्रॉम रेड टू ऑरेंज रेड देन टू ब्ल्यूइश व्हाईट. म्हणजेच त्या खिळ्याचा रंग बदलतोय. कसा बदलतोय? व्हॅन हिटेड स्ट्रॉंगली इन फ्लेम. म्हणजे त्याला गरम केल्यावर इतका गरम केला की त्याचा पहिला रेड होता, नंतर ऑरेंज रेड झाला, आता तो ब्ल्यूइश व्हाईट झाला. इतका गरम केला. दिस चेंज ऑफ कलर कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, क्रिचॉफ्स लॉ, वेन डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन्स लॉ. मला सांगा, टेम्परेचरनुसार कलर चेंज होतोय ना? टेम्परेचरनुसार कलर चेंज होतोय, राईट? तर कलर चेंज होतो म्हणजे ऍक्च्युली काय चेंज होतं रे? तुम्हाला आयडिया आहे? कलर चेंज होतं म्हणजे काय चेंज होतं? वेवलेंथ आणि वेवलेंथ चेंज फ्रिक्वेन्सी ना. होतं. वेवलेंथ आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. आणि वेवलेंथ आणि टेम्परेचर रिलेशन सांगणारा कोणता लॉ आहे त्या चौघांमधला? लाइन्स डिस्प्लेसमेंट. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. म्हणजे आन्सर काय येणार याच्यामध्ये? इट कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके, पुढे. लेट द RMS velocity of molecule of given mass of gas is be C1. म्हणजेच RMS velocity एकाची किती घेतली आहे? C1, गिवन मास ऑफ गॅस. अँड ॲट टेम्परेचर 27, तेव्हा T1 किती आहे? 27 डिग्री सेल्सिअस. आणि सी टू कधी? टेम्परेचर 327 केलं, इन्क्रीज टू, म्हणजे आता टेम्परेचर T2 किती आहे? 327. विचारलंय काय? ॲट 327 द RMS velocity C2, then ratio of C2 upon C1. सिंपल आहे, C2 upon C1, 327 प्लस 273, स्क्वेअर रूटला प्रपोर्शनल ना RMS स्पीड, माहिती आहे ना? सी इज इनवर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी आहे. म्हणजे ते काय ना 27 प्लस 273, बरोबर. 3 2 5, इथे 700 येणार, नाही 600 ना, सॉरी. आणि इथे 300 स्क्वेअर रूट, म्हणजे रूट ऑफ 2 आन्सर आहे. म्हणून काय दिलं बघूया आपण. दिले त्यांनी रूट ऑफ 2 आन्सर. ठीक आहे, बरं पुढे जाऊया. पुढे 13. We have a sample of gas characteristics by PVT and another sample of gas characteristics by 2P, V by 4 and 2T. बरोबर ना? एका गॅसचं प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम किती आहे? पी, टी आणि व्ही. आणि दुसरं जे आहे त्याचं किती आहे? 2P, V/4 आणि 2T. 2P, V/4 आणि 2T आहे. हा एक गॅस आणि हा दुसरा गॅस. ठीक आहे, नेक्स्ट काय विचारलंय?
द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द फर्स्ट अँड सेकंड सॅम्पल. नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं विचारलं आपल्याला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. तर एन म्हणजे काय असतं, एन अपॉन एन ए, बरोबर ना, आर टी. म्हणजे एन ए काय आला तुमचा, हा एन ए तिकडे गेला, पी व्ही खाली आला ना, एन आर टी अपॉन पी व्ही, बरोबर. सॉरी आपल्याला एन विचारलं, सॉरी सॉरी इथे अवेगोदरच नंबरचा रेशो घेतला मी, सॉरी. आपल्याला एनचा रेशो घेतला, एन एचा नाही. त्यामुळे मी इथे थोडा रफ करतो, हे इथे नाही जाणार. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल बघा, एन बरोबर म्हणजे ह्या एन साठी आपल्याला रेशो विचारला, नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा रेशो विचारला ना त्यांनी बघा. देन द रेशो ऑफ द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द फर्स्ट अँड सेकंड सॅम्पल. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजे असेल तर पी बी इंटू एन ए डिवाइड बाय आर टी, हा तुमचा एन झाला फर्स्ट सॅम्पलचा, बरोबर ना. फर्स्ट सॅम्पलच्या वेळेला पी वन व्ही वन टी वन, एन ए आणि आर तर कॅन्सल, ते कॅन्सल होणार. म्हणजे काय येणार, एन वन अपॉन एन टू इज इक्वल टू काय होणार, पी वन व्ही वन अपॉन टी वन इंटू, आता एन टू खाली आहे त्यामुळे ते टर्म्स उलट्या होणार, टी टू अपॉन पी टू व्ही टू, बरोबर. मग पी वन व्ही वन अपॉन टी वन, इथे पी आहे व्ही आहे आणि टी आहे ना, आणि इथे काय टी टू किती झाला आहे, टू टी आहे, बरोबर. व्ही टू किती आहे, व्ही बाय फोर आहे, आणि पी टू किती आहे, टू पी आहे, बरोबर. म्हणजे आता ह्याच्यामध्ये समज मग मी ह्या टर्म्स ऍडजस्ट केल्या तर काय काय होईल बघा, पी व्ही अपॉन टी तसाच ठेवतो मी, हा टू आणि हा टू कॅन्सल झाला, हा फोर वरती गेला, म्हणजे फोर इंटू पी काय आलं ते, टी अपॉन पी व्ही असं आलं, टी अपॉन पी व्ही, आणि हा फोर वरती गेला, मग टी टी कॅन्सल, पी व्ही कॅन्सल, म्हणजे फोर आला. म्हणजे हे एन वन अपॉन एन टू फोर आला, लक्षात घ्या. जर आपला एन टू अपॉन एन वन विचारला असेल तर माहित नाही, बघावं लागेल. वन अपॉन फोर आहे, काय विचारलंय, फर्स्ट टू सेकंड का सेकंड टू फर्स्ट, फर्स्ट टू सेकंड विचारलं, म्हणजेच फोर अपॉन वन येईल इथे, फर्स्ट टू सेकंड. काय केलं कळालं, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरचं नंबर ऑफ मॉलिक्युल्सची रेशो विचारलं, ठीक आहे. Yes, sir. बरं पुढे जाऊया. नेक्स्ट, for Thermal substance, metal plate has a coefficient of absorption 0.65, coefficient of reflection is. The thermal substance characteristics काय, coefficient of transmission is 0. लक्षात कसं ठेवायचं बघा, ए फॉर अँटी, टी फॉर ट्रान्समिशन असं लक्षात ठेवा, म्हणजे अँटी ट्रान्समिशन असं लक्षात ठेवा. ॲथर्मल्स म्हणजे अँटी ट्रान्समिशन, अँटी ट्रान्समिशन म्हणजेच काय, टी इज इक्वल टू झिरो, टी आर ला आपण कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणतो तो झिरो. ए टी एच वन लक्षात ठेवा, अँटी ट्रान्समिशन म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन झिरो. त्यांनी कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन किती दिलाय, 0.65 दिलाय. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन विचारलंय ना, विचारलंय. आपला रूल काय सांगतो, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू वन, पण टी झिरो आहे ना ह्या सबस्टन्ससाठी, म्हणजे ए प्लस आर इज इक्वल टू वन, म्हणजे तुमचा आर इज इक्वल टू काय होणार, वन मायनस ए, वन मायनस 0.65, म्हणजे 0.35 येणार ते, कळालं. आन्सर काय येणार, 0.35. कळतंय का, Yes, sir. ठीक आहे. पुढे जाऊया आता. नेक्स्ट, if oxygen molecule has RMS velocity c and RMS velocity of hydrogen molecule b will be. हा म्हणजे हायड्रोजन मॉलिक्युलची आरएमएस वेलॉसिटी विचारली आहे, ऑक्सिजन मॉलिक्युलची आरएमएस वेलॉसिटी दिलेली आहे, ठीक आहे. आणि मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचा 32 आहे आणि हायड्रोजनचा 2 आहे. नीट वाचून घ्या. 2 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
ठीक आहे. पुढे आर एम एस व्हेलॉसिटी हायड्रोजनची विचारली आहे ना, मग आपण काय करूया, सी हायड्रोजन घेऊया आणि सी ऑक्सिजनचा रेशो वाढूया. बरोबर. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आर एम एस स्पीड इज इक्वल टू रूट ऑफ, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय तो, आर एम एस स्पीडचा मॉलिक्युलर वेटशी काय फॉर्म्युलेशन आहे ते? ERT/m0 ना. रूट ऑफ 3 RT अपॉन m0, मॉलिक्युलर वेट ऑफ द पर्टिक्युलर सबस्टन्स. कळलं का? म्हणजे आपण हे रेशो काढला असा, बघा काय सांगतो मी ते, सी हायड्रोजन अपॉन सी ऑक्सिजन इज इक्वल टू रूट ऑफ 3, हे कॅन्सल होईल, हे कॉन्स्टंट कॅन्सल होईल. टेम्परेचर सेम दिले का त्यांनी? सेम टेम्परेचर सेम दिले का? बघा टेम्परेचर बद्दल काय सांगितलंय का? नाही सांगितलं, म्हणजे टेम्परेचर काय म्हणायचा, सेम म्हणायचं, राईट. सॉरी, पण त्यांनी विचारलंय काय बघा, एक मिनिट हा. त्यांनी जे काय विचारलं, हा टेम्परेचर दिलं नाही म्हणजे टेम्परेचर आपण इनडायरेक्टली सेम म्हणूया. ओके. म्हणजेच ते काय येणार, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर मास, म्हणजे इथे काय येणार, रूट ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन देन मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन. बरोबर. मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती आहे, 32 इंटू 10⁻³ आहे. आणि हायड्रोजनचा किती आहे तो, मॉलिक्युलर मास दिलाय 2 इंटू 10⁻³ म्हणजे किती येणार तो, 2 इंटू 10⁻³. हे -3 कॅन्सल, 2 × 1 = 2, 216, बरोबर ना. 16चा रूट म्हणजे 4, म्हणजे सी हायड्रोजन बरोबर काय येणार, 4 टाइम्स ऑफ सी ऑक्सिजन. पण सी ऑक्सिजनला त्यांनी सी मानलेलं आहे, मी ते म्हणलंय बघा, सी ऑक्सिजनला काय म्हणलंय, ऑक्सिजन मॉलिक्युल आर एम एस व्हेलॉसिटी सी. कळालं का तुम्हाला हे? कळतंय का? Yes, sir. बरं ठीक आहे, पुढे जाऊया. फोर्स येणार ना मग. हा 4C देणार, फोर्स येईल ना याच्यात तर. 4C येणार, ऑप्शन 4C देणार आहे. ठीक आहे. हा. बरं पुढे. Gas at temperature pressure P0 is contained in a vessel. If the masses of all the molecules are half and their speeds are double, the resulting pressure P is equal to what? मासेस काय केले सर्वांचे, हाफ केलेत, आणि प्रेशर काय केलंय, ऑल द मॉलिक्युल्स आर हाफ, मास हाफ केले आणि स्पीड डबल केले. मग त्यांनी काय विचारलंय, नवीन प्रेशर काय असेल, रिझल्टिंग प्रेशर न्यू काय असेल. ठीक आहे. बरं ठीक आहे, इनिशियल प्रेशर काय आहे, P0 आहे ना. प्रेशरचा ऍक्च्युअली फॉर्म्युला काय आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल, बरोबर ना. पण आपल्या मास आणि व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर मास अपॉन व्हॉल्यूम c², बरोबर. हे इनिशियली P0 आहे, बरोबर. सेकंड टाइम जे आहे म्हणजे त्याला आपण P' म्हणूया, त्याचा फॉर्म्युला काय ना 1/3. आता किती होणार, तो मास किती केलं प्रत्येकाचं, मास निम्म केलंय म्हणजे m/2 झालंय, आणि व्हॉल्यूम किती केलंय, स्पीड डबल केलंय, व्हॉल्यूम तेवढाच आहे, स्पीड डबल केलाय. आर एम एस स्पीड डबल केला असेल तर काय येणार, 2C². कळतं काय करतोय मी ते. मग त्यांनी P' इन टर्म्स ऑफ P0 हे विचारलंय. मग आता जेव्हा असे एकमेकांचे रिलेशन विचारतात तेव्हा रेशिओ घ्यायचा.
पी डॅश अपॉन पी झिरो इज इक्वल टू 1. आता काय काय कॅन्सल होतं ते मी ते लिहितच नाही ना डायरेक्ट. व्ही व्ही कॅन्सल होईल. ते तुमचं ह्या दोघांचंच रेशो राहील ना, बरोबर. बरं ठीक आहे. मग आता काय येईल, वरती m/2 आहे, डिवाइड बाय m आहे, वरती 2, हा पी डॅशला वरती ठेवू का आपण, म्हणजे 2c बार होल स्क्वेअर डिवाइड बाय सी बारचा स्क्वेअर आहे, बरोबर. ठीक आहे. आता हा काय करूया, m कॅन्सल झाला, बरोबर. सी बार स्क्वेअर कॅन्सल, सी बार स्क्वेअर कॅन्सल, हा 1/2 राहिला. हा 1/2 राहिला आणि 2चा स्क्वेअर 4 आला, 4/2 म्हणजे 2 आला, बरोबर ना. म्हणजे पी डॅश अपॉन पी झिरो किती आला, 2, म्हणजे पी डॅश किती आला, ट्वाईस ऑफ पी झिरो आला. कळलं तुम्हाला काय केलं ते. पुढे जाऊया. हो सर. बरं, काय दिलंय, अ परफेक्ट गॅस हॅज मॉलिक्यूल व्ही अँड प्रेशर पी अँड अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस if the total translation energy, kinetic energy of all the molecules is equal to 3/2 pb, the gas is what, polyatomic only, diatomic only, monoatomic only, or what, polyatomic, monoatomic, diatomic असं विचारलंय. काय दिलं त्यांनी, परफेक्ट गॅसचा व्हॉल्यूम व्ही आहे, प्रेशर पी आहे, अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस टोटल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स किती आहे, 3/2 pb आहे. टोटल ट्रान्सलेशन एनर्जी ऑफ कायनेटिक एनर्जी 3/2 pb आहे. तो गॅस कोणता आहे, पॉलिऑटोमिक आहे, डायटोमिक आहे, मोनोऑटोमिक आहे. तर थिअरी आता मी जस्ट रीड केली, त्या थिअरीवरून असं कळतं की फॉर ऑल मॉलिक्यूल और ऑल टाइप ऑफ गॅसेस ट्रांसलेशन कायनेटिक एनर्जी, टोटल ट्रांसलेशन कायनेटिक एनर्जी टोटल इज सेम. सर्वांसाठी टोटल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी सेम राहणार, 3/2 pb. आणि त्यामुळे तुमचा आन्सर तिन्ही येणार आहेत. काय येणार तिन्ही पण, मोनो, डायटोमिक, पॉलिऑटोमिक. लक्षात ठेवलं तुम्ही ते. टोटल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी फॉर ऑल टाइप ऑफ गॅसेस विल बी सेम, therefore the gas may be monoatomic, diatomic or polyatomic. Okay, next. If m represent the mass of each molecule of ठीक gas. आहे, ह्याचं काय बोललात, कशाचं, 17चा. 17 मध्ये काय सांगितलंय, ही जे 3/2 pb जे आन्सर आहे, टोटल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ही सर्व गॅससाठी सेम आहे. मोनो असून दे, पॉली हा असून हा, दे, ओके. असू दे, सर्वांसाठी सेमच आहे. मग गॅस कोणत्या टाईपचा येणार, ऑल टाईप येणार. गॅस कोणत्या प्रकारचं ते विचारलं, त्यांनी काय ठीक दिलंय, आहे. ही एनर्जी एवढी एवढी आहे, टोटल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी वेगवेगळी असते, व्हायब्रेशन असते, ट्रान्सलेशन असते, ओके, रोटेशन असते. मग टोटल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी सर्वांसाठी एकच असते, किती, 3/2 pb. मग तो गॅस कोणत्याही टाईपचा असेल, म्हणून तो गॅस कुठला झाला, एक तर मोनोॲटॉमिक किंवा पॉली किंवा डायटोमिक. म्हणून तुमचा आन्सर येणार डी. त्याचं इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी मध्ये दिलंय. हम्म, नाही मी हिंट वाचले ऍक्च्युली, ओके. ते तसं आहेच, बरोबर आहे त्यांचं. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी 3/2 pbच आहे सर्वांसाठी. ओके. पुढे, if m represent the mass of each molecule of gas and T represent its absolute temperature, then the root mean square speed of the gas molecule is proportional to. मग अशा आपण बघितल्याप्रमाणे जमेल ना.
रूट मीन स्क्वेअर कशाला प्रपोर्शनल आहे, मास आणि टेम्परेचरला कशाला प्रपोर्शनल विचारलंय. मग आपला रूल काय सांगतो, रूट मीन स्क्वेअर म्हणजेच काय, आर एम एस स्पीड. आर एम एस स्पीड कशाला प्रपोर्शनल आहे बघा, असं होतं ना ते, आर एम एस स्पीडचा फॉर्म्युला काय होता, बरोबर ना. मग एम इज मास, बरोबर ना. एम जर तुमचा मास असेल, जेव्हा तुम्ही ते के घेणार ना, तेव्हा तुम्हाला ते एम घ्यावं लागेल. दॅट इज एम, स्मॉल एम. बरोबर, आणि ते एम काय दिलाय, मास ऑफ इच मॉलिक्यूल दिले, है ना. मास ऑफ इच मॉलिक्यूल ऑफ गॅस, म्हणजेच त्याला आपण मॉलिक्युलर मास बोलूया. जे एम झिरो घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही, पण त्यांनी ते स्मॉल एम घेतले. मग सी आर एम एस चं स्मॉल एम आणि टी ची काय रिलेशन आहे. आता एम इथे जर डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणलं तर एम झिरो रेस टू -1/2 आहे ना. एम झिरो रूट मध्ये पण डिवाइड मध्ये आहे. आणि टीच्या बाबतीत म्हटलं तर टी रेस टू 1/2 आर एम एस स्पीड. कळलं. आन्सर काय येणार, एम रेस टू हाफ टी रेस टू, सॉरी एम रेस टू -1/2 टी रेस टू हाफ. कळतंय का. हो सर. कळतंय सर्वांना नक्की. बरं, पुढे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. हे झालेलं आहे, मला वाटतं आपण शिकून झालेलं आहे ना. फॉर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी आत्ताच घेतलेलं. घेतलं होतं ना. फॉर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी द ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन विथ मॅक्सिमम इंटेन्सिटी, त्याला न्यू एम म्हटलंय, आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर आउट ऑफ द फॉलोइंग विच इज करेक्ट ग्राफ. मी तुम्हाला दाखवलं होतं, लॅम्बडा असेल तर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे, आणि फ्रिक्वेन्सी असेल तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे. बरोबर ना. लॅम्बडा मॅक्स, हा लॅम्बडा नाही, लॅम्बडा मॅक्स फ्रिक्वेन्सी मॅक्स असा अर्थ आहे. दिस इज वेवलेंथ बट इट इज करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम इंटेन्सिटी, दिस इज फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. कळतंय का. ठीक आहे. मग हे जर दोन एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असेल, त्यांचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार. आवाज ब्रेक होतो. हे जर दोन तर एकमेकांना, तुमचा आवाज क्रॅक होतो. हा जरा इंटरनेट मध्ये मध्ये थोडंसं